मम्मा हॅपी बर्थडे. थँक यू. आणि हिअर इज माय बर्थडे गिफ्ट. हाय कर सगळ्यांना. ए क्यूटी पाय. तू सांगते का तू बसली असा? जे पप्पा कसं जातो आपण असं जातो ना. हा. आणि आरती कशी करतो आपण? आणि मम्माचं गिफ्ट आवडलं तुला? नाही. You go. Hey, thank you. Happy birthday to you. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे माझा बर्थडे आणि बर्थडे गर्ल रेडी झालेली आहे. काय कसं घातलेलं आहे तुम्हाला दाखवते. मस्त ट्रेडिशनल साडी घातलेली आहे जी मी रिसेंटली परचेस केली होती. सो तुमचे सगळ्यांचे बर्थडे विशेष माझ्यापर्यंत पोहोचू द्या, म्हणजे माझं वर्ष एकदम छान जाईल तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या मोठ्या फॅमिलीचे विशेष घेऊन. ऑलरेडी इंस्टाग्रामवर खूप लोकांनी विश केलं आणि एकदम असं खूप छान वाटतं की चला आपली एवढी मोठी फॅमिली आहे जी आपल्याला विश करते. म्हणजे आधी असं व्हायचं की आपली जी इमिडिएट फॅमिली किंवा फ्रेंड सर्कल आहे तेवढे विश करायचे, पण आता असं 1-2 लाख लोक आहे जे मला विश करताय आणि खूप छान अशी फिलिंग आहे. आय जस्ट कांट एक्सप्लेन यू गाईज की ते असं कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. सो आज बर्थडे आहे म्हटलं चला सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात करूया मंदिरात जाऊन, म्हणून मी छान ट्रेडिशनल वेअर केलेला आहे आणि म्हणून आता रेडी झालो. पण अनायाचं करता करता तिचं खाऊ घालता घालता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोशननी आज माझ्या बर्थडेसाठी सुट्टी घेतली कारण माझा बर्थडे वीकडे आहे. सो थँक्स टू रोशन. आणि माझी सकाळ खूप छान झाली. मस्त सरप्राईज होतं, फ्लावर्स वगैरे वगैरे. आणि यावेळी मी थोडीशी माझी तब्येत ना डाऊन आहे त्यामुळे माझं असे 0 एक्सपेक्टेशन्स होते आणि बर्थडेला पण घेऊन असं काही नव्हतं की हे करायचं ते करायचं. म्हणजे अजूनही काही प्लॅन्स नाही आहे, पण नेहमी खूप प्लॅन्स असतात माझे. पण यावेळी असं होतं की थोडी तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे ठीक आहे जे होईल ते जसं जमेल तसं करू. पण रोशननी सकाळी सकाळी छान असं फ्लावर्स वगैरे देऊन सरप्राईज दिलं, ते खूप छान वाटलं. मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आता छान रेडी झाली आणि आला रोशन खाऊ घालतो आहे. तिचं खाऊन झालं की आम्ही मंदिरात जाऊन येतो आणि आजचा संपूर्ण दिवस कसा जातो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि याला सुद्धा नवीन नवीन छान ड्रेस घालून दिला. आता रोशन रेडी होणार आणि आम्ही निघू. मम्मा हॅपी बर्थडे. थँक यू. नानू कर मम्माला हॅपी बर्थडे. हॅपी हॅपी. ना तू काल कसं म्हटलं होतं यार, आता पण म्हण ना. हॅपी हॅपी हॅपी. तुला मिळेल ते पण तुला हॅपी म्हणायला लागेल. हॅपी. आणि हिअर इज माय बर्थडे गिफ्ट. जबरदस्ती मागितलेलं. काही पण रोशन. एक आहे की मला काय पाहिजे हे मी सांगून देते फक्त की हे पाहिजे आहे, जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला घ्यायचं तर काय नको घ्या. नानू कशी पाहत आहे. तुला काय आहे ग नानू? काहीच नाहीये. अरे बाबा कसं ग नानू, खूप कठीण आहे लावायला. मदत करते का तू? सो हे आहे माझं बर्थडे गिफ्ट. साडीवर सूट झालं का पण हे? माझी नानू पा किती छान रेडी झाली. नानू हाय कर सगळ्यांना. ए क्यूटी पाय. ते अंकित म्हणून दाखवलं का नानू? अंकित अंकित हॅपी हॅपी हॅपी. बरं चल इथे. हा चल. हॅपी हॅपी. नानू बाय कर बेटा. बाय बाय. कुठे चालली ग? भू चालली तू? भू माझं पूर्ण लुक घेतलंच नाही. सो थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करून आम्ही निघालेलो आहे मंदिरात जायला. ऍक्च्युली आमचा असा प्लॅन होता की मस्त सकाळी उठून जायचं गजानन महाराजच्या मंदिरात, जे की आळंदी साईडला आहे. खूप सुंदर मंदिर आहे. खूप दिवसाचा प्लॅन चाललेला आहे. पण ऍक्च्युली मग विचार केला ना प्रॅक्टिकली ते पॉसिबल नव्हतं एवढं लांब जाणं. लवकर उठून त्यातल्या त्यात कारण अनायाची झोप मोड झाली की ती चिडचिड करते आणि त्यातल्या त्यात अजून 9 वाजले की फार ऊन होऊन जातं. तिथे बऱ्यापैकी पायऱ्या आहे चढायला. मग अनायाचे खूप हाल झाले असते. मग आमच्यासाठी ठीक आहे आम्ही करू शकतो ॲडजस्ट, पण अनायाचा विचार करून मग आम्ही विचार केला नाही मंदिरातच जायचं आहे तर आपण कुठल्या जवळपासच्या मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. पण लांब नको जायला आणि तिचे हाल नको करायला कारण बाहेर खूपच ऊन आहे. आणि अनायाला माझं हे गळ्यातलं इतकं आवडलं आहे, तिचं फक्त त्याच्यावर लक्ष आहे की हे मी कसं घेऊ शकते माझ्या हातात. नाही ना बेटा ते तुटून जाईल. मम्माने पहिल्यांदाच घातलं बेटा, हो की नाही? एकदा तरी छान घालू दे, हो की नाही?
हा ना ओके. माझी गुड्डू गर्ल आहे ना तू. हो गुड्डू गर्ल आहे तू. आणि आज ना आपली आपली स्वतः जाऊन बसली तिच्या कार सीटवर. मम्माला बसवून पण नाही मागितलंय तिने. फक्त तिला ते सेफ्टी बेल्टच नसते लावायचे, बाकी तिला बसायचं असतं. हो तू सांगते का तू बसली असं? तू सांगत आहे का असं की तूच बसली? हा अच्छा. आणि आता आपण कुठे चाललो? जय बाप्पा. कुठे चाललो आपण? जय बाप्पा. कुठे बेटा? जय बाप्पा कसं जातो आपण? असं जातो ना. हा. आणि आरती कशी करतो आपण? आरती करतो की नाही अशी? हा तसंच. सो नानूला सगळं बोललेलं कळतं, फक्त तुम्ही आणि खूप बडबड करते ती, खूप म्हणजे अक्षरशः ती शब्द म्हणायला लागली आहे. आणि तिने मला लिटरली काल हॅपी बर्थडे अंकित सुद्धा म्हटलेला आहे. हो ना नानू? नाही म्हटलं? तू तर म्हटलं का काल. आपल्याकडे प्रूफ आहे, आपण व्हिडिओ घेतलाय. हे आवडलं ना तुला? मी तुला पण घेईल. तुला इरिटेट होईल ना बेटा, म्हणून मी तुला काय घालत नसते. तू मोठी झाली की तू घालशील मग, तुला आवडते तसं. हो की नाही? हो ना? हे ना. हो हे. आणि मम्माचं गिफ्ट आवडलं तुला? नाही. कशी गो नानू, डॅडांनी घेऊन दिलं ना? नाही आवडलं तुला? हा नाही बाबा, असं ओढू नाही. सो आम्ही इकडे मस्त चारभुजा मंदिरात आलो. खूप सुंदर असं मस्त दर्शन झालं, कारण काहीच गर्दी नाही आहे. आम्ही असं दुपारी आलो, म्हणजे दुपारी म्हणजे 11 वगैरे वाजलेले आहेत. सो यावेळी काही गर्दी नाही आहे. एकदा आम्ही रात्री आलो तेव्हा खूप गर्दी होती. सो इथे मस्त आरामात आमचं दर्शन झालेलं आहे. सो आता आम्ही जाऊ काहीतरी पेटपूजा करण्यासाठी. बाकी मी कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पहिल्यांदा असा काहीतरी लुक ट्राय केला आहे. फिनिश क्या देऊ तुला आणखी? बरं देते. वेट. नानूचं सूप आलं बेटा. नानू आता सूप पिऊ आपण. नो सूप. एवढे ट्राय फर्स्ट. मत्त आहे नानू, मत्त आहे. सो आता आम्ही लंच करून आलो आणि आता आराम करायचा आहे. थकलेलो आहे ऑलरेडी. 2 की 3 वाजता आहेत. आणि अनाला सुद्धा झोपवायचं आहे. तशी तिने तिची थोडीशी मधात झोप घेतली होती. काय झालं नानू? तर त्याच्यामुळे ती ओके आहे. पहिले आल्या आल्या मी एक काम केलं, ते म्हणजे हे फ्लावर्स काढून ठेवण्याचं. सो माझं खूप फेवरेट काम आहे, मला खूप आवडतात. Here you go. Hey, thank you. Cheers. सो परत काय बर्थडेचे अपडेट्स. अबे गॅस सुरू आहे. आणि यासाठी कुकर लावला होता मी. थोडासा आवाज कमी करणार रोशन. सो इथे परत मी तुम्हाला बर्थडेचे माझे अपडेट्स द्यायला आले. आता वाजलेत 5:30 आणि आम्ही मस्त थोडासा आराम केला. आणि याला भूक लागली असेल, तिला आंबा खाऊ घातला तिच्यासाठी. तर कुकर लावलेला आहे वरण भाताचा. तर तिला दाल तडका आणि राईस बनवून देईन. आणि आता फ्रेश होते. आम्ही रोशननी मस्त चहा बनवला माझ्यासाठी. एकदम काय म्हणते स्पेशल चहा होता आज. चहा वगैरे पिला आम्ही. मम्मा पाहिजे तिला. हा घे बेटा. हो. सो चहा पिऊन झालेला आहे. आता आम्ही थोडं खाली जातो. एक शूट आहे थोडासा, एक 10-15 मिनिटच लागणार आहे. पटकन आवरतो म्हणून म्हणतं चला करून घेऊ. रोशनला सुट्टी आहे तर मग बाकी दिवशी थोडंसं हेक्टिक होतं. सो आता खाली चाललेलो आहे. एक शूट करून येतो आणि त्यानंतर नेहा राजेश बहुतेक घरी येणार आहे. सो आम्हाला पटापट आवरून यायचं आहे. सो आता आम्ही निघतो आणि शूट करून येतो. तेवढंच म्हणजे अनाला पण गार्डनमध्ये घेऊन जाता येईल. तुला चहा पाहिजे ना बाबा? सो अनाला ते एकदम भारी वाटलं. ते बाबा चहा गाळत आहे ते असं एकदम मस्त केटलमधनं. तो तिला एकदम काहीतरी चहा. हो
आम्ही जे बोलू ते सगळं रिपीट करते आता. चहा पाहिजे तुला? ठीक आहे, चला मग भेटूया पुढे. बाय करून दे आंटीला, बाय कर. थँक यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ankita auntie. Happy birthday to you. May God bless मोठं you. गाणं आहे. May God bless you. Happy birthday dear Ankita auntie. Happy birthday to you. वा वा तू कॅमेराच्या बाहेर गेली ना तरी जा. सो अशा प्रकारे खूप छान असा माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. तुमच्या सगळ्यांचे विशेष बघून खूप छान वाटलं. असंच प्रेम नेहमी राहू द्या. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी गेससुद्धा केलं होतं की मी किती वर्षाची झाली असेल, तर मी 29 इयर्सची झालेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.